आज मी बनवला आहे मस्त आणि हेल्दी मटार पराठा. लहान मुलांसाठी परफेक्ट हां. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, 2 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, त्यानंतर मटार आणि तुम्ही चवीनुसार तीळ, ओवा, जिरा घालू शकता आणि चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे. हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला मस्त बारीक करून घेऊयात. त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शनल म्हणून हिंग किंवा हळद पण ॲड करू शकता. छानपैकी आपलं मिश्रण तयार झालं आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर मिक्स करूया. मस्तपैकी छान मिश्रण तयार करून घ्यायचं. छोटासा असा उंडा तयार करून घ्यायचा. येतोय का बघायचं लाटीसारखा. तर मी अशा पद्धतीने सारण भरून पराठा लाटते. तो खूप छान पसरतो सगळीकडे आणि मस्त छान होतो. तर चला, आपला पराठा आता लाटून झाला आहे. तर आपण छानपैकी मस्त खरपूस भाजून घेऊयात. अजून मी बाकीचे सगळे पराठे असे लाटून घेतले, मस्त खरपूस असे भाजून घेतले आणि प्रियांशीने नंतर खूप आवडीने खाल्ले. तुम्ही पण लहान मुलांसाठी नक्की ही रेसिपी ट्राय करा. मुलं नक्की आवडीने खातील. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक फ्रीजचं कंटेनर. त्यामध्ये आपण मटार झालं, कढीपत्ता झालं, लिंबू झालं, मिरची झालं, हे खूप छान प्रकारे स्टोअर करू शकतो. त्याने आपलं बाकीची जागा पण वाचते आणि खूप सुंदर असं हे प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट्स करा. मी तुम्हाला त्याची लिंक देते. तर कसा वाटला कसा नाही हा पराठा नक्की मला कमेंट्स करून सांगा. तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा. बाय.